तुझ्याकडे 35 लिटरचं कॅन्ड आहे दुधाने भरलेलं. 35 लिटर. तुझ्याकडे दुधाने भरलेलं 35 लिटरचं कॅन्ड आहे आणि तुझ्याकडं 5 लिटर आणि 3 लिटर असे 2 माप आहेत. 5 लिटर आणि 3 लिटर असे 2 माप आहेत. आणि तुला समज 1 लिटर दुसऱ्याला दूध घालायचं तर तू कसं दूध घालशील 1 लिटर? तुझ्याकडे 1 लिटरचं माप नाही. 5 लिटर आणि 3 लिटर हेच 2 माप आहेत. ते 1 लिटर त्याला दूध द्यायचंय. तर कसं दूध द्यायचे? तर ते केंडातनं हे 5-3ची मापाने 34 लिटर काढून घेईन ह्या मापाने आणि राहिलेले 1 लिटर त्याला देईन. कौन है ये लोग? कहां से आते हैं? 34 लिटर काढून घेणार दुसऱ्या केंडात. आणि राहिलेले 1 लिटर त्यात राहील. मग ती देईल ती 1 लिटर. पण ती 1 लिटरच कसं राहील असं म्हणतोय ना. मग आता 34 काढणार नाही 5 आणि 3च्या मापाने. 5 आणि 3च्या मापाने 34 काढणार. 34 काढणार म्हणजे 5चे किती माप घालणार तू कमीत कमी? 5ची गरीबर 5-5-25 5 5-5-25 आणि 5-30 माप म्हणजे 6 माप 5ची झाली. 6 माप. 4 लिटर कुठून काढणार? 4 लिटर कुठल्या मापाने काढणार? 3 1 काढणार. मग 2 राहते का? 2 लिटर मग त्या 2 लिटर देईन. एकच द्यायचंय. 2 लिटर म्हणजे उधार झालाय का? एकच लिटर द्यायचं. मी एक तांब्याने आणि तांब्याने देईन. तुझ्याकडे 5 लिटर आणि 3 लिटर हे 2च साधन आहेत. त्यात साधनावरच बोलायचं तू तांब्याने आणले असलं नाही. असं मग तू 1 लिटरचं मापूच आणशील तसं नाही. तुझ्याकडे अवेलेबल काय आहे? 5 लिटर आणि 3 लिटर ह्या 2नीच तुला माप घालायचे. ह्या 2 मध्ये तू काहीतरी करायची जादू आणि त्याला 1 लिटर परफेक्ट माप घालायचं. 1 लिटर परफेक्ट घालायचं. एखादा बोंद इकडे तिकडे चालतो. आठवलं. काय करणार? 6चे 5चे 6 काढणार बरोबर. आणि 3 हिने त्यातली 1 लिटर मी पिणार. 3 मधलं निम्म मी पिणार. 1 राहणार त्यात शिल्लक.